मित्रांनो, तुम्ही मल्टी टॅलेंटेड माणसं तर बघितलीच असतील. पण तुम्ही कधी अशा माणसाला पाहिलंय जो एकाच वेळी इतिहासकार, डान्सर, पीटी टीचर आणि चालता-फिरता लाऊडस्पीकर आहे? व आपण बोलतोय डॉक्टर वसंत हक्कारे सरांबद्दल. जे लोकं यांचे व्हिडिओ हेडफोन लावून ऐकतात, त्यांच्या कानांसाठी तर 2 मिनिटाचं मौन. तर मी दादा, तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या शोवरती, ज्याचं नाव आहे दादा बोलतोय. आला 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 दादा म्हणजे स्टेजवर तांडव, माझा एकच जिगिरी, माझा एकच पांडव, यांच्या तिरडीचा उचलायला बांधला मांडव. आज आपण करणार आहोत सरांच्या या हाय डेसिबल जगाची सफारी. हे व्याख्यान आहे की हिप्नोथेरपी? चला बघूया. हे पोरी तेव्हा ज्या बापाला तुला आयुष्य दिलं त्या बापाला आता डोळ्यासमोर आण पोरी. 1.5 वर्षाची असताना ज्या बापाला मिठी मारत होती त्या बापाला डोळ्यासमोर आण. अरे तुमच्या आई बाबा प्रेम करायला तुम्हाला कोणतरी तिसरं येऊन सांगतंय हे तर तुमची लायकी. हे तर तसंच झालं की स्वतःच्या घराचा दरवाजा उघडायला शेजाऱ्याची परमिशन घ्यायची. सरांचे व्हिडिओ बघितले की असं वाटतं की मोटिवेशन नाही कोणते तरी ड्रग्स आहे. 2-3 घंटे काम करते आणि दुपारचा वरम भात खाल्ला की मोटिवेशन गायब. म्हणजे शाळेतल्या पोरींना असं वाटतं की कोणतरी तिसऱ्यांनी यावं, मला मोटिवेट करावं, मग माझं माझ्या आई बाबा प्रेम जागलं. काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही? खानदान तुला माहिती नाही. तो पोरगा तुझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठा व्यसन करणारा, दारू पिणारा, तो नालायक हरामखोर कुत्रा. एखादी कॅडबरी काय तुला देतो, एखादा 200 रुपयाचा ड्रेस काय तुला आणून देतो, तुझ्या मोबाईल वरती बॅलन्स काय मारतो, आणि त्यासाठी हरामखोरानं. अहो सर, तुमच्या टायमाला लव्ह लेटरनी पोरी पाठायच्या, गेले ते दिवस. आजकाल 200च्या रिचार्जवर पोरगी पटते का सर? आजकाल 1 GB डाटा 15 मिनिटात संपतो आणि तुम्ही निघाले 200च्या रिचार्जवर पोरी पाठवायला. कॉम्पिटिशन बघा सर, एका पोरगी मागं 10-15 पोरं असतात. त्यातले 5 शाळेतले, 5 बाहेरचे आणि 5 तर इंस्टाग्रामवरचे असतात. एवढं कॉम्पिटिशनमधून कसं तरी पोरगी पटली तर तुम्ही माईक घेऊन येता आणि बिचारचा ब्रेकअप होऊन जातो. मग ही अशी हालत होती त्या विचाराची. तो नालायक हरामखोर कुत्रा. आणि सर, व्याख्यानात तुम्ही रागात येऊन मुलांना चक्क कुत्रे म्हणतात. अहो, तुम्ही मुलांना कुत्रे म्हणता, तुम्ही पण एक माणूसच आहात ना? का आय आयडेंटिफाय माय सेल्फ ॲज अ कॅटवाले आहात? प्रेमात वेडं होणं म्हणजे कोणी कुत्रं होत नाही. 1-2 पोरांच्या चुकीमुळे तुम्ही पूर्ण जेंडरला टार्गेट करू शकत नाही. मोटिवेशन म्हणजे माणसाला उभं करणं असतं सर, त्याला नावं ठेवून खाली पाडणं नाही. जसे 5 बोटं सारखे नसतात तसंच प्रत्येकजण वाईट नसतो. चुकीच्या गोष्टींना विरोध करा, पण माणसाला लेबल लावणं थांबवा. आणि तुम्ही भिरे, अरे व्याख्यान ऐकून जर पोरीने ब्रेकअप केलं तर ते प्रेमच नव्हतं. तुम्ही कशाला पण प्रेम म्हणतात. तिने जर खरं प्रेम केलं असतं ना तर हे व्याख्यान काही नाही, कीर्तन प्रवचन ऐकून बी काही होणार नव्हतं. इंदिरकर महाराज काय म्हणतात ते ऐका. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. तुम्हाला काय वाटतंय? सर फक्त व्याख्यानच करतात? सर कलाकार पण आहेत. पुष्पानायक, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. पुष्पानायक, भगत सिंह. सरांचा आवाज इतका जोरात असतो की शेजारच्या जिल्ह्यातला माणूस सुद्धा डचकून उठतो. सर थोडं शांततेत बोलले तरी विचार लोकांपर्यंत पोचतीलच. कान फाडायची काय गरज आहे? तेवढंच नाही, सर डान्स पण करतात. सर तुम्ही डान्स तर छान करता, पण भाषणाच्या मध्ये अचानक असा फ्लोअर डान्स सुरू झाला तर ऑडियन्स कन्फ्यूज होती, टाळ्या वाजवा की शिट्टी. मित्रांनो, जोक्स असाइड, एक गोष्ट क्लिअर करतो. वसंत हक्कारे सर जे काम करतायत म्हणजे तरुणांना व्यसनापासून लांब ठेवणं, ते नक्कीच चांगलं आहे. त्यांचा हेतू नेक आहे, फक्त त्यांची सांगण्याची पद्धत मुलांना कुत्रं म्हणणं आणि प्रेमाला वाईट बोलणं थोडी चुकीची वाटतात. आपण सर्वांना एकाच तऱ्हेचं तोलू शकत नाही. सो सरांकडून चांगलं तेवढं घेऊया आणि चुकीचे विचार तिथेच सोडून देऊया. तुम्हाला काय वाटतं? मुलांना कुत्रं म्हणणं कितपत बरोबर आहे? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर. मी तुमचा दादा सायनिंग ऑफ. अरे व्हिडिओ तर संपला, पण तुमच्यासाठी एक चॅलेंज. ह्या व्हिडिओचा जो मोस्ट लाईक कमेंट असेल
त्याला शाउट आउट तर भेटेल पुढल्या व्हिडिओमध्ये. पण हां, पुढल्या व्हिडिओचा टॉपिक पण तोच असेल. मला सांगा ही रामबा कोण आहे? काय भानगड ही नवीन तुमची? अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे. यार काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस